तर महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जगाला नवा विजेता मिळतोय। आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनी या स्पर्धेमध्ये विजय मिळवला होता। आता पहिल्यांदाच वर्ल्ड कप न जिंकणारे दोन संघ अंतिम फेरीत पोहोचलेत। भारताचा दक्षिण आफ्रिकेशी होणारा सामना हा आज दुपारी 3 वाजता नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहे। दरम्यान भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत तिसऱ्यांदा महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय। यापूर्वी 2005 आणि 2017 मध्ये भारताने अंतिम फेरी गाठली होती, पण दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं। त्यामुळे आज भारत इतिहास रचणार का याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलंय। दरम्यान डी.वाय. पाटील स्टेडियम बाहेर जमलेल्या चाहत्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा दिल्यात। आपण पाहूयात। नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवरती आज दुपारी 3 वाजता भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये महिला संघामध्ये फायनल मॅच आहे आणि वर्ल्ड कपची मॅच ही बघण्यासाठी आता लोकांची गर्दी होऊ लागलेली आहे। तुम्ही पाहता हा डी.वाय. पाटील स्टेडियमच्या बाहेरचा गेट आहे आणि या ठिकाणी तिकीट विक्री सुरू होईल अशा प्रकारची अपेक्षा ह्या लोकांना आहे आणि त्याच अनुषंगाने आहे ती लोक इथे येऊ लागलेली आहेत। नहीं, टिकट वगैरह तो नहीं मिल रहा है। बुक माई शो वगैरह में भी सब सोल्ड आउट फटाफट हो गया था, कुछ आया भी नहीं था या कुछ पता नहीं चल रहा। इधर हम लोग आए हैं टिकट ढूंढने के लिए, वो भी नहीं मिल रहा है। हम लोग 2 दिन से यहाँ पे ढूंढ रहे हैं टिकट्स वगैरह और कुछ उसका आइडिया नहीं। हमको मन तो है बहुत देखने का, बट टिकट्स ही नहीं अवेलेबल है, क्या कर सकते हैं। मॅचचं तिकीट नाही भेटत। मी 2-3 दिवसापासून लाईनला आहे, पण 2-3 दिवसापासून पाहतो की तिकीट नाही भेटत। मॅच बघण्याचा खूप इंटरेस्ट आहे, पण तिकीट नाही भेटत, काही करू शकत नाही। दोन दिवसापासून येत आहे आम्ही तिकीटसाठी, इथं पण तिकीटच नाही भेटत आहे। मॅच बघण्यासाठी आम्ही पण ब्लॅकने जरी दिली तिकीट तरी आम्ही घ्यायला तयार आहे, पण मॅच बघायची आम्हाला। और कल के लिए बोला था 12 बजे से मिलेगा, 12 कल भी नहीं मिला। कल 9 बजे रात तक हम लोग थे इधर, न तो ऑनलाइन दिख रहा है न कुछ दिख रहा है, और आज भी सुबह से आके रुके हैं, नहीं मिल रहा है। हाँ, उनको भी बहुत मिल रहा है बिकॉज फाइनल्स आई थिंक उससे पहले इतना नहीं मिल रहा था, बट अभी आप देख सकते हैं फाइनल के टिकट्स के लिए ऐसे ही बिक रहे हैं वो सब कुछ, बहुत जल्दी बिक गया एंड ऑल, और मारामारी चल रही है फाइनल मैच के टिकट्स के लिए, जो यूजुअली पहले नहीं होता था वुमेन्स क्रिकेट में। तो अभी आई थिंक अगर इंडिया ये वाला जीत जाए तो वो लोग भी आ जाएंगे कि उनको भी बहुत अच्छे से रिकॉग्निशन वगैरह मिल जाएगा इस मैच से। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई।